अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये आलेली चतुर्थी ही खूप प्रभावी ही चतुर्थी आहे. कारण अधिक मास हा 3 वर्षानंतर अधिक मास येत असतो आणि या अधिक मासामध्ये जितकं काही आपण सेवा उपाय करतो ना, तर त्या सेवेचा उपायाचं आपल्याला अधिक पटीनं फळ मिळत असतं. मग आता चतुर्थी आलेली आहे. अधिक मासामध्ये संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला संकष्ट चतुर्थीची पूजा मांडणी कशी करायची, अभिषेक कसा करायचा, सेवा कोणती करायची, हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर बघा, आता अधिक मास असल्यामुळे खूप पवित्र हा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये ज्या काही आपण सेवा करतो त्याचं अधिक पटीने आपल्याला फळही मिळत असतं. आता आपण ही सेवा कोणत्याही कारणासाठी करू शकतो. बघा, आता संकष्ट चतुर्थी, बरेच जण संकष्ट चतुर्थीचा उपवास हा करत असतात. संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. गणपती बाप्पांची ही सेवा आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत. ते आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहे, संकट आहे, ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख आहेत, तर ते दूर करण्याचं काम आपले गणपती बाप्पा हे करत असतात. त्याच्यामुळे जितकी होईल तितकी गणपती बाप्पाची सेवा ही आवर्जून करा. बघा, तुमच्या जीवनातील जे काही दुःख, संकट, अडचणी आहेत, ते नक्कीच, जे काही विघ्न आहेत ते नक्कीच हे विघ्नहर्ता आपले गणपती बाप्पा नक्कीच दूर करणार. तर मग आता संकष्ट चतुर्थी आहे 3 जूनला. तर मग आपल्याला या दिवशी कशी पूजा करायची आहे. बघा, आता प्रत्येक वेळेस काय करतो आपण, देवघरामध्येच जिथं गणपती बाप्पा असतात तिथे देवघरामध्येच आपण स्थापना करून पूजा मांडणी ती करत असतो. पण आता अधिक महिन्यामधली ही चतुर्थी म्हणल्यास खूप महत्त्व आणि खूप प्रभावी ही चतुर्थी आहे. असं म्हणजे म्हणायला गेलं तर प्रत्येक महिन्याची चतुर्थी ही खूप प्रभावीच असते. तरी पण अधिक महिन्यातील ही चतुर्थी म्हणजे कोणतीही, पूर्ण अधिक महिनाच खूप पवित्र महिना मानला जातो. त्याच्यामुळे ना चतुर्थी पण खूप पवित्रच आहे. त्याच्यामुळे आता 3 जूनला वार बुधवारी चतुर्थी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, बुधवारी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला काय करायचं आहे, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. बघा, नित्यसेवेच्या पुस्तिकेमध्ये म्हणजे गणपती अथर्व शीर्ष आहे. तर ते बघून तुम्हाला पठण करायचं आहे आणि हे म्हणत तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. समजा हे तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला छान असा अभिषेक करायचा आहे. चौरंग घ्या, नंतर स्वच्छ मूर्ती करून नंतर चौरंग घ्यायचा, त्याच्यावर लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं, त्याच्यावर तांदळाची रास ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं किंवा 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावर तांदळाची रास ठेवून गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला त्याच्यावर स्थापन करायची आहे. आणि नंतर गणपती बाप्पाला तुम्हाला 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत. बघा, 21 दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीला अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पाला आणखीन ज्यावेळेस गणपती बाप्पाची तुम्ही सेवा करणार आहात, म्हणजे पूजा मांडणी करणार आहात ना, तर त्यावेळेस तुम्हाला गणपतीला कापसाची वस्त्रमाळसुद्धा तुम्हाला व्हायची आहे. मग तुम्ही गणपतीला 11 हराळी वाहू शकतात किंवा 21 वाहू शकतात. आणि त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. मग ही पूजा, अभिषेक सगळं झालं नंतर तुम्हाला गणपती बाप्पाचा छान अभिषेक केल्यानंतर पूजा मांडणी ही तुम्हाला हे सगळं काही संध्याकाळी करायचं आहे. तुम्ही सकाळी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून देवघरात ठेवू शकतात आणि नंतर संध्याकाळी ज्यावेळेस चंद्रोदय आहे त्यावेळेस पूजा मांडणी करून अशा प्रकारे ठेवू शकतात. आणि संध्याकाळी चंद्रोदय
अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे आणि नंतर तुम्हाला गणपती बाप्पासाठी मोदकाचा नैवेद्यसुद्धा बनवायचे आहेत, मोदकसुद्धा बनवायचे आहेत. आता चंद्रोदयाची वेळ झाली की तुम्हाला बघा, आता चंद्रोदयाची वेळ कशी आहे, 9:50 चंद्रोदय होणार आहे. तर चंद्रोदय ज्यावेळेस टायमिंग आहे चंद्रोदयाचा, त्यावेळेस तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजे जल अर्पण करायचं आहे. सगळ्यात आधी हळदी कुंकू वाहून पूजा करून तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, दिवा ओवाळायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला चंद्राची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आणि जमलंच तर घरातील तुमच्या लहान मुलं असतील तर त्यांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला हे आवर्जून लावा किंवा यूट्यूबला घरामध्ये लावून द्या. अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि चंद्रोदयाला म्हणजे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे संध्याकाळी, ज्यावेळेस चंद्रोदयाचा वेळ आहे त्यावेळेस. आणि समजा आता बघा, हा उपवास बरेच जण करत असतात, दिवसभर उपवास धरतात आणि संध्याकाळी चतुर्थी सोडत असतात. तर तुम्ही दिवसभर फलाहार घेऊ शकतात. आता बघा, बऱ्याच ठिकाणी चतुर्थीला डबल मीठ खायचं नाही असं बोलतात. जिकडली तिकडली वेगवेगळी परंपरा, त्यानुसार तुम्ही ते करायचं. किंवा दिवसभर तुम्हाला दुसरं काही खाणं शक्य नसेल तर फलाहारसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. अशा प्रकारे दिवसभर उपवास करायचा आणि नंतर चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा. जे काही तुम्ही गोडधोड घरी बनवलेला आहे चतुर्थी आहे म्हणून, तो नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा. गणपती बाप्पाची आरती करायची आणि नंतर मग सगळ्यांनी जेवण करायचं, म्हणजे तुमची चतुर्थी सोडायची. अशा प्रकारे तुम्ही ही पूजा अशा प्रकारे करायची आहे. आणि त्याचबरोबर अधिक महिन्यातील ही चतुर्थी आहे. जर तुमच्या काही इच्छा असतील, मनोकामना असेल तर तुम्ही आवर्जून त्याच्यासाठी हे व्रतसुद्धा करू शकता. तुम्ही बघा, मी जे म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते, ही सेवा खूप छान आहे. तर ती सेवासुद्धा तुम्ही करू शकतात. 120 दिवसाची गणपती बाप्पाची सेवासुद्धा तुम्ही करू शकतात. खूप प्रभावी ही सेवा आहे. तर 120 दिवसाची मंगळवारची गणपतीची ही सेवा आवर्जून तुम्ही करून पहा. बघा, 100% खूप छान असा अनुभव तुम्हाला येणार या सेवेचा. इतकी सेवा ही प्रभावी आहे. तर या चतुर्थीपासून सुद्धा तुम्ही त्या सेवेला सुरुवात करू शकतात. काही असो, नोकरीबाबत असो, स्वतःचं घर होण्याबाबत असो, संतानप्राप्तीसाठी असो, घरातील काही वादविवाद असो किंवा आजारपण असेल घरातील, खूप प्रभावी कोणतीही अडचण असो, त्या अडचणीवर इच्छेवर तुम्ही या सेवा करून पहा गणपती बाप्पाच्या. 100% काय 101% तुमची ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. इतकी प्रभावी हे गणपती बाप्पाचं व्रत आहे. तर आवर्जून तुम्ही उद्यापासून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकतात. आणि उद्या चतुर्थी दिवशीपासून या सेवेला सुरुवात करू शकतात. आणि 3 तारखेला बुधवारी चतुर्थी आहे. तर छान अशी या गणपती बाप्पाच्या सेवासुद्धा तुम्ही करू शकतात. दिवसभर घरामध्ये गणपती अथर्वशीर्ष यूट्यूबला लावून ठेवा किंवा तुम्ही म्हणा, घरातल्या मुलाला म्हणायला लावा. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.